मात्र कोणता होईल संघ याच्याकडे मात्र प्रत्येकाचं प्रश्नचिन्ह असेल. उत्तर मात्र नक्कीच मिळेल. एका बाजूला पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला होईल सुरुवात. नक्कीच मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला संघ टीम कामरगाव आणि दुसऱ्या बाजूला कुंभारवाडी बॉईज. गेम ऑन, लेग्स प्ले. पहिला चेंडू संदीप साठी. बॉल तयार. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळून काढला. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मीडिया आणि सिंगल डबलने धावा काढणं फार क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. कारण कालच सकाळीच उल्लेख केला आपल्याला पाहायला मिळतं सर, गोलंदाजी करत असताना वेग असून महत्वाचा नाहीये, टप्पा व्हेरिएशन असणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि पहिला चेंडू अतिशय चांगला. मागच्या षटकामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल या गोलंदाजांनी गोलंदाजी अतिशय सुरेख केली आहे. तर काय सांगाल? नक्कीच या टप्प्याची गरज होती. अचूक टप्पा, अचूक लेंथ, अचूक नियंत्रण मात्र नक्कीच या गोलंदाजाकडनं नक्कीच पाहायला मिळतंय. प्रभावित केलं या गोलंदाजाने सकाळपासून, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी होती तो गोलंदाज मात्र गोलंदाजीचं प्रदर्शन नक्कीच दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. राम गोलंदाज चांगला. बॉल या बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे बाउन्स, चेंडू अडवला. फेकी करेपर्यंत तिथून एक सिंगल इथून घेतली आणि इथून सिंगल डबल आत्ता करून चालणार नाही, कारण सर सांगायला गेलं तर एक षटक पूर्णपणे कमी झालंय. एक षटक कमी झालं म्हणजे 6 चेंडू कमी झालेत आणि इथून षटकार चौकार मारावे लागेल कुठेतरी. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे. या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा मॅच. ओहो, मिड ऑफला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल आली आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब. एक जाऊ कंप्लीट. दुसरीचा कॉल घातक ठरेल की काय? मात्र फेकी चांगली झाली असती तर थोडासा कुठेतरी मासा गळ्याला लागला असता. विकेटचं पतन जरूर मिळालं असतं. मात्र कुठेतरी 2 धावा सहजरीतीने कंप्लीट झाल्या. गोलंदाजी सुरेख राहिली आहे. नक्कीच, कारण कुठेतरी या मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय या गोलंदाजाने आणि तीच गरज आहे. पहिल्याच P1चं षटक आणि P1च्या षटकामध्ये कुठेतरी धाव संख्येला आळा घातलाय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. हो हो, चांगला चेंडू. डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू निघून गेलाय. काय गोलंदाजी आहे. चांगला टप्पा, चांगला गोलंदाज रामला ओळखलं जातं. आतापर्यंत चेंडू झाले षटक नंबर पहिलं. 5 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजी सुरेख राहिली आहे. धावसंख्या धावफलकावरती 4 आणि स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू. फटका चांगला फेकून दिलाय की काय? क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही हात खुल्ले केलेत आणि मी मगाशीच म्हटलं मासा गळ्याला लागतोय की काय? आणि हो, जाळ्यामध्ये फसलाय. माघारी परतावा लागेल. विकेटचं पतन. बॅक टू द डगआउट. पहिला धक्का टीम लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. माघारी परतावा लागेल संघ टीम संदीपला, कुंभारवाडी बॉईजला पहिला धक्का. नक्कीच आखूड टप्प्याचा बॉल होता. शॉर्टऑन पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेट झोन मध्ये अगदी खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षणाचं पाहायला मिळालं. अगदी वेगाने आले बॉल पर्यंत आणि कुठलीही चुकी न करता हातामध्ये ही कॅच कॅप्चर केली. आणि रामचं कौतुक करणं तितकंच महत्वाचं आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी मात्र सुरू आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळवले त्याने. आणि सर, पहिल्या षटकामध्ये असं वाटलं कुठेतरी धावा येतील, धावा बनतील. कुठेतरी धावा आल्या नाहीयेत. आपण बघायला गेलं तर धावा फार अशा कमी आल्या. 4 झाल्या. आणि इथून कुठेतरी संदीपला चांगली फटकेबाजी करायची होती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीरची जर्सी अंगावरती परिधान आपण पाहतो. सचिनला मैदानाच्या आतमध्ये गेला. एक चांगला खेळाडू टीम कुंभारवाडी बॉईजचा. मगाशी संघ अडचणीमध्ये होता. त्याला वरती आणण्याचं काम या खेळाडूने केलंय. आता मात्र पुन्हा एकदा संघ अडचणीमध्ये आहे. 12 चेंडूमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा बनवाव्या लागतील अजूनही या मॅच मध्ये. कुठेतरी टार्गेट तेव्हा उभं होईल टीम कुंभारवाडी बॉईज. कारण मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल टीम कामरगाव संघाचा खेळ चांगला राहिला. अतिशय चांगली फटकेबाजी त्या खेळाडूने केली आहे. आणि नक्कीच या संघामुळे कुठेतरी काय वाटतं तुम्हाला, चांगलं टार्गेट उभं करावं लागेल? नक्कीच पहिला बॅटिंग करत असताना कुठेतरी मोठी धावसंख्या उभारावी लागेल. खुला टाकलेला हा बॉल, यॉर्करचा प्रयत्न. इथे मात्र डेंजर झोनला आणि हो, पंचांनी बोट उंचावलंय. ही धाव घेण्याची गरज होती का? आता मात्र निराश हाताने, निराश मनाने मात्र डगआउटच्या दिशेने मात्र जावं लागेल. इथे मात्र सेलिब्रेशन सुरू झालंय मैदानाच्या आतमध्ये कामरगाव या संघाकडनं. कारण जी महत्वाची विकेट होती, मागील मॅचचा हिरो होता, तो मात्र 0 रन करून माघारी जात असताना पाहायला मिळतोय. अपेक्षा होती या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये धावा बनवल्या, आता कुठेतरी माघारी परतलाय. कारण ही विकेट आहे ना, ही फार इम्पॉर्टंट होती टीम कुंभारवाडी बॉईज संघाला. ही मॅच लवकर संपते की काय? कारण वेगळं चित्र झालंय.
चेंडू कमी झालेत, धावा फार कमी आहेत आणि ह्या संघासमोर जर उभं राहायचं असेल, हा नवीन संघ आहे या विभागामधला आणि आज पहिली मॅच खेळत असताना पहिल्या मॅच मध्ये तब्बल 64 काहीतरी धावा बनवल्या आणि आता संघर्ष करतोय दुसऱ्या मॅच मध्ये. काय सांगाल, हे इथून धावा बनवणं फार गरजेचं आहे टीम कुंभारवाडी बॉईज संघाला? नक्कीच कौतुक होईल नवीन बॅटरचं देखील, कारण अजितकडे मात्र आशेचा किरण म्हणून पाहतात अगदी स्वतःची टीम कुंभारवाडी बॉईज. आणि कौतुक करावं लागेल गोलंदाज ज्या पद्धतीने मात्र विकेट मिळवली आहे, कुठेतरी धावसंख्येला आळा घातलाय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आल्याला बिगिट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला दिशा द्यायची होती परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. चेंडू निघून जातो. कर्णधार आहे, कर्णधाराला जबाबदारी घ्यावी लागेल, इथून काहीतरी चांगलं खेळ करावा लागेल. छोटा पॅकेट आहे, बडा धमाका होणार का मैदानाच्या आतमध्ये? फटका तर चांगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मिळून दिला आकाशला, इथून स्ट्राईक दिली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती टोटल टीमची ती झाली आहे 5 आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ द 2 विकेट्स. आतापर्यंत टीम कुंभारवाडी बॉईज संघाचे 2 विकेट्स माघारी परतले. स्ट्राईकिंगला आकाश आलाय. चेंडू झाले आतापर्यंत ओव्हर नंबर 3 मधले 2 नंबर ओव्हर आहे. इथून 3 चेंडूचा खेळ झाला. चौथा चेंडू, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, पूर्णपणे आपलं शरीर जमिनीला टेकवलं मात्र चेंडू थांबला नाहीये आणि इथून वेगाने 2 धावा कंप्लीट झाल्यात. हीच तर खरी का अनुभव असतो आणि हीच कला असते. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा घेण्यामध्ये दोन्ही बॅटरला यश आलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र तिथे पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये आणि हेच दोन्ही बॅटर अगदी चित्याच्या चालीने ही रन कंप्लीट केली आहे. या इथे मात्र सर पाहायला गेलं तर मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. दोन्ही गोलंदाजांनी कुठेतरी थांबवलंय. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी आणि इथे कॅच ड्रॉप. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट, शेवटच्या क्षणाला हा कॅच हातातून निसटलाय. यस अंपायर 1 रन शॉट आहे म्हणजे 1च धाव मात्र मिळेल. इथे मात्र पहा चुकी होते बॅटर कडनं, कॅच ड्रॉप झाली आणि फक्त सिंगल मिळाली. सर सांगायला गेलं तर कॅच ड्रॉप झाल्यानंतर देखील थोडासा रनआउट राहिला. टप्पा पडल्यानंतर जरूर यस्तीच्या बाजूनी चेंडू निघून गेला. व्यवस्थित क्रिएट झाला असता तर विकेट जरूर मिळाला असता. पुन्हा एकदा बॉल तयार, सर बॅटने खेळून काढला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षकाला फेकी केली आहे. तोपर्यंत इथून मिळेल एक सिंगल. ओव्हर नंबर 2 इथून संपुष्टात आला. 12 चेंडूचा खेळ झालाय, 6 चेंडू शिल्लक आहेत. सर पंच लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सांगा, वेळेचं बंधन करायचं आहे, टीम मीटिंग घ्यायला सांगू नका, हे लक्षात घ्या. अजून 6 चेंडूचा खेळ, धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 9 आणि स्कोर बोर्ड 9च्या घरामध्ये जाऊन ठेवलाय स्कोर बोर्ड. नक्कीच लो स्कोरिंग मॅच होईल की नाही, शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक म्हणून पाहिलं जातं. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. गोलंदाज साहिल तर आलाय परंतु स्ट्राइक एंडला आकाश आहे. मोठे लांबच लांब षटकार चौकार मारण्याची क्षमता त्याच्याकडे देखील आहे. अवघ्या शेवटच्या षटकामध्ये किती धावा धावफलकावरती अंकित होतील. यावेळेस खूप चांगला बॉल, पहिलाच बॉल होता, अगदी यष्टांच्या जवळून जाणारा हा बॉल, डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू नक्कीच झाला आपण पाहिलं आणि इथून तुम्ही मगाशीच उल्लेख केला की मोठे फटके आले नाहीत आणि नक्कीच मोठे फटक्याची गरज आहे. षटकार चौकार अजून बघितला नाहीये. आकाशमध्ये सर ताकद आहे, क्षमता आहे आणि इथून हा खेळाडू जरूर 5 चेंडू शिल्लक आहे, 1 ते 2 षटकार मारावे फार गरजेचं आहे. टीमला कुठेतरी मात्र आशा देण्याची गरज आकाशला असणार आहे. टप्पा पडला, थोडासा चेंडू बाहेर गेला, पंच आपल्यापर्यंत ओळख वाईटचा स्वेर चेंडू असणार, एक धाव जरूर ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती 10च्या घरामध्ये. असं बघायला गेलं तर कुठेतरी थोड्याशा कमी धावा आहेत आणि या धावाने नक्कीच हा संघ कुठेतरी थोडासा बॅकफुटला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच गरज असेल मोठ्या धावसंख्येची. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचं काम होतं आणि ते काम मात्र आता आकाश दाखवलं या गोलंदाजाला. षटकाराने मात्र धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. 6 धावा आल्यात, येतोय षटकार, 16 धावा धावफलकावरती जरूर लागतायत. मोठा फटका येण्याची गरज होती आणि तो मोठा फटका आकाशने खेळलाय. टप्पा आता गोलंदाजाचा चुकतोय. मगाशी उल्लेख केला मोठा फटका येत नाही, उंच माझा झोका तसा हा फटका होता आणि हा चेंडू निघून गेला डोक्याच्या वरतून. मस्तक पे दस्तक आणि चेंडू फेकून दिला बॉर्डर लाईनच्या बाहेर. बिग षटकार, 6 धावा दिल्या आणि इथून 6 धावसंख्या पुढे सरकली आहे ती 16च्या घरामध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार.
ओहो अजून एक येतोय की काय मात्र नाही. दोन्ही हात खुल्ले केलेत. टिपला जाईल. एक तेरी तो एक मेरी. टिक फॉर टॅक. तस्यात तसे उत्तर दिलंय. माघारी परतावं लागेल. सर क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. क्रिकेटमध्ये तू शेर असशील ना तर मी 1.25 शेर आहे. जरी षटकार ढोकला माझ्यामध्ये जिद्द चिकाटी ताकद जरूर आहे. मी माझ्या गोलंदाजीच्या जोरावरती तुला माघारी पाठवू शकतो. हे उत्तर गोलंदाजाने दिलंय. नक्कीच ज्या पद्धतीची गोलंदाज पाहायला मिळाला. आकुटप्प्याचा बॉल होता. त्याच दिशेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता आणि मिड विकेटला तोच क्षेत्ररक्षक होता ज्याच्या हातून मगाशी कॅच ड्रॉप झाली होती, परंतु यावेळेस त्याने चुकी केली नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने ती कॅच कॅप्चर केली आणि फलंदाज आकाशला मात्र माघारी धाडलं. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं आणि क्षेत्ररक्षकाचं. चौथा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज. हो चांगला चेंडू आहे. विकेट मिळाली असती. यष्टीरक्षकाने जर चेंडू हातामध्ये टिपला असता तर जरूर खेळाडू अजितला माघारी परतावं लागलं असतं. मात्र एक रन चांगल्या रीतीने कंप्लीट झाले. इथून एक सिंगल येते आणि इथून धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल 30-17च्या घरामध्ये. आकाशने कुठेतरी मॅच मध्ये नव्हता संघ, मात्र एक षटकार ढोकून कुठेतरी 17 धावा या मॅच मध्ये आल्यात. अशा थोडीशी असेल टीम कुंभारवाडी बॉईजला या मॅच मधला. मात्र 4 चेंडूचा खेळ झाला. 2 गो. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच अजित आहे स्ट्राईक एंडला पाऊल पुढे येऊन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि अजित सातत्याने मोठे फटके खेळण्यासाठी मात्र तयार असतो, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. अपयशी ठरतोय मोठे फटके खेळण्यापासून. वंचित ठेवलंय आज या गोलंदाजाने मोठ्या फटक्यापासून, कारण ज्या पद्धतीचे फटके हवे होते ते फटके आज कर्णधार अजितच्या बॅट मधून पाहायला मिळत नाहीयेत. समालोचक देखील अजित आहे आणि खेळाडू देखील अजित आहे आणि इथून या मॅच मध्ये दावा करणं फार गरजेचं आहे. या फटक्यावरती नाही काही. इथून रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद OUT मतावं लागेल माघारी आणि अजून एक धक्का. चौथा टीम लागत असताना कुंभारवाडी बॉईज संघाला धावा बनवल्या मॅच मध्ये. 18 चेंडू 17 आणि या मॅच मध्ये इक्वेशन आहे सर 18 धावेंचं. बॉल 6 बॉल मात्र आपण सांगायला गेलं तर 18 बॉल 18 धावेची गरज आहे. 6 बॉल प्रत्येक चेंडू मागे 6 एक दर काढली तरी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. टीम इथून कामरगावच्या बाजूने राहू शकते. नक्कीच जास्त वेळ न घेता कुंभारवाडी बॉईज आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचंय. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. अजून एक सामना बाकी आहे, त्यामुळे विनंती करेन जास्त वेळ न घेता मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर जायचं आणि फिल्डिंग लावून घ्यायचं, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आणि त्याचबरोबर कामरगाव टीमला देखील विनंती असेल की आपले सलामीचे फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरवायचे आहेत. अजून एक मॅच बाकी आहे, कारण सूर्य हा मावळतेच्या दिशेने मात्र प्रस्थान करतोय. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, कारण सध्या जर पाहायला गेलं तर थंडीचे दिवस सुरू आहेत. दिवस कमी रात्र मोठी आहे, त्यामुळे वेळेत आपल्याला आजचा लॉट्स क्लिअर करायचा आहे. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. थोड्या वेळाने अगदी काळोख होईल. बॉल कुठलाच दिसणार नाहीये, त्यामुळे आजचा लॉट्स हा पूर्णपणे आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे थोडंसं स्पीड अप ठेवा. लक्ष 18 चेंडू 18 धावांचं खूप चांगलं आयोजन शिवगर्जना 11 काळगाव संघाकडनं. श्री नंदीदेवी चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं. जे पहिलं असतं ते मानाचं असतं, तो मान आज खऱ्या अर्थाने शिवगर्जना 11 काळगाव संघाचा आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हे भव्य दिव्य असं क्रीडांगण आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी क्रीडांगणामध्ये हे सुरू असलेलं क्रिकेटचं स्पर्धा. जास्त वेळ घेऊ नका. टीम कुंभारवाडी बॉईज संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. बॉल टू इक्वेशन आहे सर सांगायला गेलं तर. 18 बॉल 18ची गरज या मॅच मध्ये. वेळेचं बंधन करून लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. टीम लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. कामरगाव संघ वेळेचं बंधन करा. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. टीम कुंभारवाडी बॉईज आणि सलामीची जोडी. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचची जर्सी अंगावरती परिधान आहे तो खेळाडू. नाव आहे त्या खेळाडूचं नक्कीच प्रतीक आणि त्याच्या जोडीला तुषार आला. तुषारकडे देखील चांगला खेळ. जर बघायला गेलं ना प्रोफेशनल क्रिकेटर वाटतं पाहायला गेलं तर. इथून चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये दाखवावं लागणार आहे. 18 बॉल 18ची गरज. मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकणार ही मॅच? टीम कुंभारवाडी बॉईज की संघ
कामगरगाव या दोघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. शिवगर्जना 11 काळगाव आयोजित श्री निनाई देवी चषक 2024 पहिला पहिल्या पर्वामध्ये अतिशय चांगलीशी स्पर्धा. आणि उद्याचा दिवस सर सांगायला गेलं तर खास असणार आहे, कारण उद्याचा दिवस फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. ही खेळपट्टी, या खेळपट्टीवरती चांगले चांगले खेळाडू, चांगले चांगले टीम्स उद्याच्या दिवसामध्ये दिसतील. आणि जसं संध्याकाळचं क्षेत्र होईल हे तसं छत्रपती क्रीडांगण जरूर भरलेलं दिसेल, कारण फायनलची मॅच असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओव्हर नंबर पहिला हातामध्ये दिलाय सुरेश. पहिला चेंडू तुषार साठी निर्णय आल्या पावली माघारी जावं लागेल. इथून पहिला धक्का लागतोय टीम कामराव या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. माघारी परतावं लागेल. पहिली विकेट, पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना तुषार बॅक टू द गाव. नक्कीच गोल्डन डकचा शिकार ठरतोय. पहिल्या बॉल वरती मात्र पहिली विकेट. अगदी नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवायचंय, वेळेचा निर्बंध आहे. अगदी या सर्व 11 सर्व संघ सज्ज आहे नेक्स्ट मॅच साठी, कारण जो जिंकणार आहे तो मात्र पारितोषिक विजेता संघाकडे मात्र जवळ जाईल. नवीन बॅटर राम आलाय. गोलंदाजी मध्ये खूप चांगली प्रदर्शन दाखवलंय, परंतु आता फलंदाजी मध्ये आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर खूप चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिला धक्का तर आलाय, पहिली विकेट मिळवली. 18 धावीची गरज असताना कुठे पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला, मात्र राम देखील कमी नाहीये. दुसरी विकेट येते की काय? हो आली आहे. हॅट्रिकच्या हुंबाळ्यावरती सुरेश. पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधले आज होते की काय? एक चेंडू वरती काय होणार? हा चेंडू सुरेशचा महत्वाचा असणार आहे. 2 विकेट्स 2 चेंडू वरती गेलेत. थोडस टेन्शनची मात्रा दिली आहे आणि इथून कामगार संघ कुठेतरी चुकी करतोय आपल्याला पाहायला मिळत. नक्कीच हा देखील सिल्वर डकचा शिकार ठरतोय. रामला मात्र माघारी जावं लागतंय. 2 मोठे झटके जरूर दिले तर गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय सुरेश याने. पहा लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅच प्रत्येक स्पर्धेमध्ये एकतरी मॅच अशी होते जिथे अटीतटीचा सामना मात्र पाहायला मिळतो आणि तो सामना मात्र आज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अर्थातच एका बाजूला कामरगाव तर दुसऱ्या बाजूला कुंभरवाडी बॉयज, या 2 संघांमधली ही लढत आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. सुरेश आणि नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये धनाजी आलेत. पाहूया हॅट्रिक ची संधी असेल ती म्हणजे सुरेशला. नक्कीच हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधली होणार का? सूरजच्या नावावरती जाते का? नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय धनाजी आणि हो निर्णय हो. पहिली हॅट्रिक, शिट्ट्या वाजतील, टाळ्या वाजतील आणि हो पहिली हॅट्रिक झाली या स्पर्धेतली. कुंभारवाडी बॉयज या संघाच्या बाजूने सुरेश चमकलाय, उजाला देण्याचं काम केलंय. जसं सूर्य उजाला द्यायचं काम करतो ना तसं टीम कुंभारवाडी बॉयज या संघामध्ये उजाला दिलाय. सर काय सांगाल? हे आता शिट्ट्या वाजतात, टाळ्या वाजतात, काहीतरी वेगळं केलंय खेळाडू सुरेशने. असं म्हटलं जाताना तुम्ही स्वतःला सिद्ध करा. जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाहीये आणि स्वतःला सिद्ध करतोय खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये सुरेश. त्याने मात्र आज दाखवून दिलंय हा सामना सोडायला तयार नाहीये. मैं झुकूंगा नहीं मैं झुकाऊंगा हे मात्र त्याने आज दाखवून दिलंय. अपना टाइम आएगा आणि त्याचा टाइम आता आलाय आणि त्याने दाखवून दिलंय. हॅट्रिक घेतलीये या स्पर्धेमध्ये. अकाउंट खातं अजूनही ओपन झालेलं नाहीये टीम कामरगावचं, परंतु आता नवीन बॅटर आलाय त्याच्याकडे मात्र नजरा असतील. अजय आलाय, नावातच जय आहे, परंतु संघाला मात्र विजयाच्या दिशेने मात्र तो घेऊन जाईल का हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. सर सांगायला गेलं प्रतीक वाट बघतोय, नॉन स्ट्राईक एडलाय, मला तोडफोड करायचे, स्ट्राईक द्या, पण स्ट्राईक कोणी देत नाहीये. चेंडू अतिशय सुरेख आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. तसंच आपल्याला पाहायला मिळतं या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र होईल का? आणि इथून
कोण जिंकेल मॅच, स्ट्राईक भेटते की नाही प्रतीकला या मॅच मध्ये. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये आलाय, आपल्याला पाहायला मिळत आहे. कार्याध्यक्ष सचिन देसाई सोबत झालं होतं गावाला, स्ट्राईक मिळत नव्हती, तशीच या नॉन स्ट्राईकच्या खेळाडू स्ट्राईक मिळत नाहीये, आता मिळाली आहे. आता थोडफोड करायचे या मॅच मध्ये आणि चौकार जरूर आलाय आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच स्पर्धेतला आणि या मैदानाच्या आतमधला अगदी सुरक्षित फटका, अगदी क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजाच्या बॅटच्या मधून चौकार जरूर आलाय आणि या चौकाराची गरज होती. चौकाराने मात्र अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलं गेलंय. ज्याची गरज होती ती धाव संख्या मात्र उभारायचा प्रयत्न नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन जाईल की नाही हे मात्र तितकंच महत्वाचं असेल. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटला ब्रश झालाय. अंपायरने बोट आकाशाकडे केलंय. काय घडलंय, काय बिघडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा डिसिजन लास्ट मान्य करावा लागेल आणि इथून नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये जातोय. साहिल इथून सर सांगायला गेलं तर लो स्कोर आपण म्हणतो, बोलत आलो की कुठेतरी थोडस चुरस होईल, मात्र ही मॅच पलटली आहे, पलटवार झालाय. सांगतोय टीम कुंभारवाडी बॉईज, जरी तुम्ही शेर असाल ना, आम्ही 1.25 शेर आहे, आम्ही देखील कमी नाहीये. आम्ही देखील कित्येक स्पर्धा गाजवल्या, कित्येकांना घाम फोडला, कित्येकांना पाणी पाजलंय. आम्ही देखील सांगतोय टीम कुंभारवाडी बॉईज संघ. आणि इथून या मॅच मध्ये स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे खेळाडू प्रतीकला. नक्कीच क्षेत्र कुठलंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही असं म्हणतात आणि ते कष्ट, प्रामाणिक कष्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक खेळाडू मात्र पाहायला मिळतोय आणि सातत्याने सिद्ध केलंय या गोलंदाजाने. कारण पहिल्या षटकामध्ये कुठेतरी दबदबा पाहायला मिळाला गोलंदाजाचा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजाचा दबदबा पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर पलटवार करत असताना पुन्हा एकदा दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. परंतु इथून पुढे समीकरण अगदी अवघड होत असताना पाहायला मिळतंय अर्थातच कामरगाव संघाकडनं. कारण ही लो स्कोरिंग मॅच आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये अगदी अतितटीचा सामना दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतोय. 12 बॉल 14 धावेची गरज आहे सायकेनला. आता प्रतीक आलाय, स्ट्राईक मिळाले. हा जर खेळाडू, हा जर मासा गळायला लागला ना तर मॅच वेगळी होणार आहे, मॅच पलटवार होईल. संदीपला ही विकेट घेणं फार गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू सोडून दिला, वाईट आला. मॅच देखील सोडले की काय, समीकरण फार सोपं आहे. या मॅच मध्ये मारायचे आहेत 12 बॉल 3 षटकार, 12 बॉल 4 चौकार या मॅच मध्ये मारायचे. टीम कामरगाव या संघाला इथून मारावे लागतील. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अडथळा आला गोलंदाजी करत असताना, थोडस आपल्याला पाहायला मिळतं. इथून या मॅच मध्ये काहीतरी वेगळं होणार का, एक मोठा फटका टीम कुंभारवाडी बॉईजला चटका देऊन जाईल की काय या मॅच मध्ये आपण बघणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅटची गडा अति घाई संकटात नाही, आणि ही घाई केली नसती तर ही विकेट आली नसती. हा चेंडू जो व्यवस्थित बॅट वरती घेतला असता तो विकेट गेली नसती. आणि हे क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये जर तरला महत्व नाहीये. पहा इथे दाखवलंय, आम्ही देखील कमी नाहीये. काय सांगाल सर, या चेंडूवरती काहीतरी वेगळी जादू केली आणि इथून फसला तो प्रतीक माघारी परतावा लागतंय. नक्कीच जर पाहायला गेलं तर आखूड टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला दिशा द्यायची होती, बॅटला ब्रश झाला, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र फलंदाज माघारी गेलाय. आशा होती, आशेचा किरण होता, प्रतीकला मात्र माघारी गेले. निराश हाताने मात्र डगआउटच्या दिशेने मात्र जावं लागेल. कौतुक करावं लागेल गोलंदाज संदीपचं, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी मात्र संदीपची पाहायला मिळते, अप्रतिम अशी गोलंदाजी. आता थोडस अवघड असं आव्हान मात्र कामरगाव संघाकडनं मात्र पाहायला मिळतंय या स्पर्धेमध्ये. वाटलं नव्हतं की ही लो स्कोरिंग मॅच अशा पद्धतीने राहील आणि संपूर्ण श्रेय मात्र नक्कीच जात आहे कुंभारवाडी बॉईज या गोलंदाजाकडनं. नक्कीच काय गोलंदाजी राहिली, चांगल्या टप्पा, चांगली लाईन, चांगला चेंडू, रनआउटची संधी. चेंडू हातात घेऊन लावायचा होता, सनीनी चेंडू फेकला होता. पहा अशा चुका कुठेतरी मागात पडतील आणि इथून स्ट्राईक मिळाली आहे.
स्ट्राईक मिळाले, धाव एक मिळाले आणि इथून या मॅच मध्ये वेगळं चित्र होईल का? 5 धावा झाल्यात मॅच मध्ये, 6 धावा झाल्या या मॅच मध्ये, आता बनवायच्यात अजूनही 12 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील अजूनही या मॅच मध्ये. 3 चेंडू झालेत, अजूनही 9 बॉल 12 समीकरण, 9 बॉल 2 षटकार आणि इथून काय चेंडू आहे, काय लाईन आहे, आकडून ठेवलंय, झकडून ठेवलंय, पूर्णपणे रणनीतीवरती ब्रेक लावलाय आणि पायामध्ये बेड्या ठोकल्या, अक्षरशः धावा येत नाहीयेत. सर काय सांगाल, मॅच मध्ये पलटवार होईल का, काय वाटतंय? नक्कीच पाहावं लागेल, कारण मोठ्या फटक्याची गरज आहे. एक मोठा फटका आला तर कुठेतरी सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो. 3 बॉलचा खेळ झालाय. यावेळेस देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं गेलं. या गोलंदाज संदीपकडे मात्र पाहतोय आपण. गोलंदाजीसाठी संदीप आलाय आणि संदीपने कारनामा केलाय. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय या गोलंदाजाने फलंदाजांना. पुढचा बॉल पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केले, पुन्हा एकदा अपील उचलून धरलीये. हो विकेट आहे. काय जादू मात्र मैदानाच्या आतमध्ये आज पूर्ण दबदबा पाहायला मिळतोय कुंभारवाडी बॉयज या गोलंदाजाचा. कारण पहिल्या षटकामध्ये कारनामा केला सुरेशने, दुसऱ्या षटकामध्ये कारनामा पाहायला मिळतोय, दबदबा पाहायला मिळतोय संदीपचा. आणि सर सांगायला गेलं ना, ही गोलंदाजी अतिशय सुरेख आहे, चांगला टप्पा आहे, चांगली लाईन आहे आणि जादू काहीतरी या गोलंदाजीमध्ये आहे, धार आहे. कारण गोलंदाजी सुरेख राहिली आहे. कारण काय गोलंदाजी, ज्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, कॉन्फिडन्स फार वाढला दुसऱ्या गोलंदाजाचा आणि इथून ही गोलंदाजी चांगली राहिली आहे. आणि क्रिकेटमध्ये असं समजू नका की धावा कमी आहेत, आम्ही बनवतो, आम्ही जिंकतो, आम्ही काढतो, हे काय धावा जास्त नाहीयेत, बॉल टू बॉल इक्वेशन आहे. मात्र नाही, क्रिकेटमध्ये जेव्हा एका धावेने संघ परास्त होतो ना, तेव्हा त्या संघाला त्या एका धावेची किंमत कळत असते. आणि हे क्रिकेट आहे मित्रांनो. ही मॅच फिरली आहे, ही मॅच बदलली आहे. आता इक्वेशन राहिलंय इथून या मॅच मध्ये 7 बॉल 12 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. कोण जिंकेल? 7 बॉल 2 षटकार, 7 बॉल आणि या मॅच मध्ये बनवायचे आहेत 3 चौकार. वाईट चेंडू आलाय, इथून ही मॅच बदलेल. 7 बॉल 11. इथून आता धावा देऊन चालणार नाहीयेत, बॅटनी धावा येत नाहीयेत. 18 बॉल 18ची गरज असताना मॅच कुठे होता, सामना कुठे होता आणि कुठे आणून ठेवला, हे आहे क्रिकेट. आणि हे दिलंय क्रिकेटने, हे शिकवलंय क्रिकेटने आणि गोलंदाजी चांगली राहिली. पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाज तयार. फटका, फक्त दिशा दिली आहे. एक सिंगल आले, दुसरीचा कॉल असेल, सुरेश आहे आणि हो 2 धावा कंप्लीट या मॅच मध्ये. आता बदललाय, धावा बनवायच्या मात्र इथून इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. 6 चेंडू 10 धावेची गरज. पहा सर, 9 धावा बनवायला 12 चेंडू घेतलेत. हे क्रिकेटने शिकवलंय आणि हे क्रिकेटने दिलंय. नक्की 6 चेंडू 10ची गरज. आता अंतिम षटक, जबाबदारीचं महत्वाचं षटक आहे. हे 6 चेंडू अगदी अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ हाताळावे लागतील. कारण 6 बॉल 10 धावांची गरज आहे. 9 धावांची गरज आहे. 9, माफ करा. आज जरा इलेक्शनची मतमोजणी असल्यामुळे आज दिवसभरापासून स्कोरर चेंज होत आहेत, त्यामुळे धावा मोजण्यामध्ये थोडासा वेळ जातोय. येणारे 6 बॉल 9 धावांची गरज आणि शेवटचं षटक. 6 बॉल 9 या मॅच मध्ये बनवायचे आहेत. गोलंदाज सचिन स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज पाहायला मिळतोय शिवम. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. सचिन स्वतः मात्र गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झालाय. 6 चेंडू 9 धावांची गरज. शिवम आहे
पहिला बॉल सचिनचा अचूक टप्प्यावरती, परंतु शरीरापासून दूर ठेवलाय. अंपायर यांचा निर्णय येतोय हा वाईट बॉल. ह्या धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील आणि थोडासा प्रेशर बिल्डअप होईल अशा धावा जर तुम्ही दिल्या तर. समीकरण बदललंय. 6 बॉल 2 चौकार मारायचे. आता प्रतीकला थोडस टेन्शन आलं असेल. तो चेंडू जर मी बाहेर खेळायला गेलो नसतो तर मॅच मी संपवली असती. मात्र आता ही मॅच मध्ये हो हो येतोय की काय? नाही नाही बाई नाही, इथून जाईल चेंडू, विकेट मिळेल आणि OUT आउट. सहजासहजी सामना सोडला नाहीये. हे आहे क्रिकेट आणि इथून या मॅच मध्ये समीकरण बदललं. आता या मॅच मध्ये बनवायचे आहेत धावा. 5 बॉल 8 धावा. इथे समीकरण बदल. ओमकार संघाचा कर्णधार आहे, कॅप्टन आहे, जबाबदारी असणार आहे. विकेट आतापर्यंत गेल्या 7. सर काय चित्र आहे, काय सांगाल? ही स्पर्धा बदलली आहे आणि या मॅच मध्ये काय होणार आहे आता? 5 बॉल आणि धावा बनवायच्यात 8 आणि गोलंदाज सचिन. हे क्रिकेटने शिकवलंय. नक्कीच कोण हिरो ठरेल, कारण ज्यावेळी तुमच्या 7 विकेट जातात तेव्हा शेवटचे जे 3 बॅटर असतात ते गोलंदाज जास्तीत जास्त असतात. त्यामुळे आता निर्णय असेल येणारे 5 बॉल आणि 8 धावांची गरज. आज हिरो कोण ठरेल, आज हिरो कोण बनेल? हिरो बनण्याची संधी आहे. बॅटर मात्र पाहायला मिळतोय ओमकारला. येणारे 8 धावा तो येणाऱ्या 5 बॉल वरती करेल का? हिरो बनण्याची संधी आहे. जर षटकार चौकार मारला, कॅप्टन आहे त्याच्या समोर पाहावं लागेल. येणारे 5 चेंडू 8 धावांची गरज. कोण होईल हिरो? वन साइड हिरो ठरेल का? ओमकार साठी हा बॉल. इथे मात्र डी झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. लेग बायच्या स्वरूपात एकच धाव. आता येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. 4 चेंडू 7. अजूनही मॅच संपलेली नाहीये. दोन्ही बाजूला ह्या सामना मात्र पाहायला मिळतोय. एकात दुसरा मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. पाहूया येणारे 4 चेंडू 7 धावांची गरज. 4 बॉल 7 धावेची गरज. एक मोठा फटका. काय चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. नाही, वाईट नाहीये, चेंडू चांगला आहे, लाईन चांगली आहे. समीकरण बदललं. 3 बॉल 7. एक मोठा फटका. या चेंडूवरती जर सर आला तर लाचचे 2 चेंडू, कारण ह्या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग आहे. पुढे खेचून काढला. क्षेत्ररक्षक नाहीये. अजित धावतोय. पाठलाग. वा काय क्षेत्ररक्षण केलंय पहा. कॉन्फिडन्स लेवल वाढते. जर खेळाडू चांगले असतील ना तर काही देखील होऊ शकतं. आता मॅच बदलली. 2 बॉल पहा. प्रेक्षक बसलेले, सगळे कोमजलेले, मात्र आता ताकद दिले, सगळ्यांना खुशी दिली आहे आणि ह्या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र. काय सांगाल? 2 बॉल 6 धावेची गरज. 5 धावेची गरज. ओहो, शेवटचा चेंडू. चेंडू पुन्हा एकदा थांबवला. झेल ड्रॉप. आता मॅच बदलते की काय? नाही. 1 बॉल 3. पहा बॉल 3. बॉस लक्ष द्या बॉस, कारण दिवसभरात ही 4थी मॅच आहे जिथे 1 बॉल 3 धावांची गरज. ही 4थी मॅच आहे. फक्त एकदाच तो चेस झालाय. षटकार मारला होता अवीने, परंतु दबदबा पाहिला होता गोलंदाजाने. आता 1 बॉल 3 धावांची गरज. मी मगाशीच म्हटलं या दिवसामध्ये आज हिरो कोण ठरेल? संधी आहे. ओमकार आहे. 1 बॉल 3 धावांची गरज. काय घडेल, काय बिघडेल? 1 बॉल 3 धावांची गरज. ड्राइव्ह तर केलाय. 1 धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? थ्रो केलाय. दुसरी धाव कंप्लीट आणि तिसऱ्या धावेसाठी जागा सोडत असताना रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. आज दबदबा खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय गोलंदाजाचा आणि कौतुक होईल अजितचं, कारण ज्या वेळेस 2 बाउंड्र्या त्याने अडवल्या, एक लॉंग ऑनला एक मिड विकेटला, कारण तिथून मॅच फिरली. कारण ही कंपल्सरी चेस होती. एका धावेने, एका रनने हा सामना पूर्णपणे कुंभारवाडी बॉयज या संघाने विजयी